आज आपल्याला नेक्स्ट पॉइंट पाहायचा आहे, कन्सेप्ट ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टीम अँड सॉफ्टवेअर. युनिट फर्स्ट मधला आपण सेकंड पार्ट बघणार आहोत. या पार्ट मध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की जेव्हा आपण एखाद्या सॉफ्टवेअर विषयी इन्फॉर्मेशन गॅदर करतो किंवा आपल्याला एखादं सॉफ्टवेअर डिझाईन करायला घ्यायचं असतं, तेव्हा कोणत्या स्टेप्स आपल्याला फॉलो करणं इम्पॉर्टंट आहे, कोणत्या वेनी त्या फॉलो केल्या पाहिजेत, त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, त्याच्यासाठी कोणत्या टेक्निक्स यूज केल्या जातात, हे या पॉइंटमध्ये आपण शिकणार आहोत. आणि याचा बेनिफिट तुम्हाला कशामध्येही होऊ शकतो की एखाद्या पर्टिक्युलर सब्जेक्टच्या रिगार्डिंग किंवा प्रोजेक्ट्सच्या रिगार्डिंग जर तुम्हाला इन्फॉर्मेशन गॅदर करायची असेल तर तुम्हाला या टॉपिकचा भरपूर बेनिफिट होऊ शकतो. Information gathering. Information gathering means what? इन्फॉर्मेशन गॅदर करायची म्हणजे जेव्हा आपल्याला पर्टिक्युलर एखादा टॉपिक दिला जातो त्याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्ही कुठूनही सर्च करू शकता, इंटरनेट थ्रू सर्च करू शकता, एखाद्या तुमच्या फ्रेंडला विचारून सुद्धा तुम्ही सर्च करू शकता, किंवा तुम्ही नोटबुक्स असतील, बुक्स असतील, यातून सुद्धा इन्फॉर्मेशन गॅदर करू शकता. मग एक्झॅक्ट जेव्हा आपल्याला एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं असतं तेव्हा इन्फॉर्मेशन गॅदर कशी केली जाते हे आपण या टॉपिकमध्ये बघणार आहे. मग ज्या वेळेला आपण एखादं सॉफ्टवेअर डिझाईन करायचं ठरवतो, म्हणजे आता आपल्या फार्मसीमधलं सपोज आपल्याला पेशंट्सच्या रिगार्डिंग एखादं सॉफ्टवेअर बनवायचं आहे, पेशंट एंट्री फॉर्मचा आपल्याला सॉफ्टवेअर बनायचे, तर मग त्यासाठी आपण काय करणार आहोत, वेज बघा त्याचे. एक तर आपण काय करू शकतो, इंटरव्ह्यू घेऊ शकतो. इंटरव्ह्यू घ्यायचा म्हणजे काय की फेस टू फेस जो आपला क्लायंट आहे त्याबरोबर डिस्कशन करायचं. मग तुम्ही इंटरव्ह्यू काय करू शकता, ऑर्गनाइज्ड इंटरव्ह्यू घेऊ शकता. म्हणजे ऑलरेडी आपण डिसाईड करायचं की त्याला कोणते क्वेश्चन्स विचारले पाहिजेत, मग त्याला कुठलं प्रॅक्टिकल डेमोज दाखवायला लावायचे आहेत का, हे आपलं स्वतःचं स्ट्रक्चर डिझाईन रेडी पाहिजे. आफ्टर दॅट तुम्ही त्याचा इंटरव्ह्यू घेणार. सेकंड, नॉन स्ट्रक्चरल इंटरव्ह्यू म्हणजे काय की डायरेक्टली तुम्ही जेव्हा त्याचा इंटरव्ह्यू घेणार आहात त्याच वेळेला तुम्ही त्याला क्वेश्चन आन्सर्स करणार, म्हणजे हा ऑलरेडी तो इंटरव्ह्यू डिझाईन केलेला नसणार आहे. त्यानंतर आहे ओरल इंटरव्ह्यू. ओरल मीन्स काय, जस्ट क्वेश्चन अँड आन्सर्स फॉर्मॅटमध्ये, जसं आपल्या कॉलेजेसमध्ये आपल्या ओरल्स होतात सेम त्याच फॉर्मॅटमध्ये तो इंटरव्ह्यू कंडक्ट केला जातो. त्यानंतर आहे रिटन इंटरव्ह्यू. म्हणजे काय आहे की तुम्ही एक क्वेश्चन पेपर तयार करणार जे तुम्हाला सॉफ्टवेअर बनवायचं आहे. म्हणजे आपल्याला कोणतं बनवायचं आहे, पेशंट्सच्या रिगार्डिंग डेटा स्टोअर करण्यासाठीचं आपल्याला सॉफ्टवेअर बनवायचं आहे. मग त्यासाठी लागणारे क्वेश्चन्स, व्हॉट इज म्हणजे पेशंट नेम, पेशंट एज, पेशंट मेडिकल हिस्ट्री, पेशंट ब्लड ग्रुप, मग जे काही ह्या अशा गोष्टी आहेत या गोष्टी तुम्ही काय करणार आहात, रिटर्न पेपरवरती लिहिणार आहात. क्वेश्चन्स विचारणार आहे की तुम्हाला एक्झॅक्ट सॉफ्टवेअर कसं हवंय, ऑनलाईन सॉफ्टवेअर हवंय, तुम्हाला वेबसाईट हवी आहे का, तुम्हाला डेस्कटॉप ऍप्लिकेशन हवंय, तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये अजून दुसरी कोणती इन्फॉर्मेशन हवी आहे. याच्या रिगार्डिंग तुम्ही क्वेश्चन्स बँक तयार करणार. मग तो क्वेश्चन बँक कसाही असेल, रिटर्न तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चनचा आन्सर हवंय, मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा आन्सर हवंय, हे तुमची चॉईस असणार आहे का कॉम्बिनेशन तुम्ही करणार आहात. मग अशा प्रकारे तुम्ही इथे इंटरव्ह्यू मध्ये रिटर्न इंटरव्ह्यू सुद्धा घेऊ शकता. रिटर्न इंटरव्ह्यूचाच अजून एक खाली एक पॉइंट आहे. त्याच्यानंतर 1 to 1 इंटरव्ह्यू म्हणजे एकच पर्सन त्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेणार, किंवा ग्रुप इंटरव्ह्यू मोर दॅन 1 पर्सन. म्हणजे काय आहे, डिझायनिंग वरती काम करणारे काही पर्सन्स असतील, काही पर्सन्स एखाद्या पर्टिक्युलर कोडिंग लँग्वेज वरती काम करणारे आहेत, मग तशा रिलेटेड एम्प्लॉईज तिथे बसलेले असतील आणि ते इंटरव्ह्यू घेत असतील.
अशी वेगवेगळी टीम तुम्ही त्या इंटरव्ह्यू फेजमध्ये ऍड करू शकता. नंतर आहे सर्वे. सर्वे म्हणजे काय की डायरेक्टली आपण जे आपले क्लायंट्स आहेत, आपल्यासारखी सिस्टीम ऑलरेडी कुणी बनवलेली आहे का हे आपण चेक करणार. त्यानंतर आपला जो क्लायंट आहे तिथे जाऊन सर्वे करणार की एक्झॅक्ट त्यांचं वर्किंग कसं चालतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे जाऊन चेक करणार. क्वेश्चनियर. क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये तुम्ही तिथे त्यांना क्वेश्चनिंग करू शकता. येस नो फॉर्मॅट असेल, मल्टिपल चॉईस असेल, जसं वरती रिटर्न इंटरव्ह्यूज म्हणजे तुम्हाला क्वेश्चन्स तिथे डिस्क्रिप्टिव्ह घ्यायचे आहेत, मल्टिपल चॉईस घ्यायचे आहेत का, हे तुम्ही तिथे कॉम्बिनेशन करू शकता इंटरव्ह्यूच्या टायमिंगला. आणि अगेन तुम्ही क्वेश्चनियरच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा सेपरेट ओनली तिथे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील अशा फॉर्मॅटमध्ये एक क्वेश्चन बँक सुद्धा तयार करू शकता. नंतर आहे टास्क अनालिसिस. यामध्ये काय होणार आहे, आपण ऍक्च्युअल त्यांच्या फील्डवरती जाऊन त्यांचं वर्किंग कसं चालतं हे तिथे ऑब्झर्व करणार, त्यांची प्रोसेस पूर्ण. त्यानंतर आहे डोमेन अनालिसिस. एक्झॅक्ट आपला जो काही प्रोजेक्ट आहे तो कशाच्या अंडर येतो, त्याच्या रिलेटेड स्पेशालिस्ट एखादा एम्प्लॉई आहे का, आपल्याला कुठला पर्सन मिळतोय का हे आपण बघणार आणि त्याला कन्सल्ट करून आपण त्या प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंट गॅदर करणार किंवा ज्या आपल्याला रिक्वायरमेंट येणार आहेत म्हणजे इन्फॉर्मेशन गॅदर आपण करणार आहे ती किती ट्रू आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याची डेप्थ आपल्याला जर माहिती हवी असेल तर मग आपल्याला त्या फील्ड्सच्या रिगार्डिंग जो स्पेशलिस्ट पर्सन असणार आहे त्याला कन्सल्ट करणं इम्पॉर्टंट असणार आहे. नंतर आहे ब्रेनस्टॉर्मिंग. डायरेक्टली जे आपले स्टेक होल्डर्स आहेत म्हणजे आपले क्लायंट्स आहेत त्यांच्याकडून आपण रिक्वायर गॅदर करणार. डायरेक्टली त्यांना काय इनपुट हवा आहे, त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय आहे ह्या आपण त्या फेजमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आहे प्रोटोटायपिंग. म्हणजे एक प्रोटोटाइप तयार करायचा. बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या क्लायंट्सला एक्झॅक्ट सिस्टीम म्हणजे काय, तुम्ही आम्हाला एक प्रोजेक्ट डेव्हलप करून देणार आहात, एक आमची सिस्टीम डिझाईन करून देणार आहात, म्हणजे तुम्ही काय देणार आहात हे त्यांच्या लक्षात येत नाही. मग अशा वेळेला आपल्याला काय करावं लागतं, एक प्रोटोटाइप डिझाईन करून द्यावा लागतो. म्हणजे तुमची सिस्टीम कशी दिसणार आहे, इनपुट तुमच्या सिस्टीमला कसं जाणार आहे, तुम्ही ज्या वेळेला इनपुट देणार आहात त्यावेळेला आउटपुट त्याच्यातून कसं डिस्प्ले होणार आहे, एक्झॅक्ट तुमच्या सिस्टीमचा फ्लो काय आहे हे तुम्ही त्या डिझाईनमध्ये देणार. मग ते डिझाईन तुम्ही एक ॲनिमेटेड पीपीटी तयार करून करू शकता किंवा भरपूर टूल्स आहेत की त्यातून तुम्ही फ्रेम्स डिझाईन करू शकता. त्या फ्रेमचा यूज करून सुद्धा तुम्ही तुमच्या जे काही सॉफ्टवेअर तुम्ही बनवणार आहात त्याचा आर्किटेक्चर डिझाईन करू शकता. ऑब्झर्वेशन. फक्त तिथे ऑब्झर्वेशन करायचं असतं, कुणाला क्वेश्चनिंग करायचे नाहीत, काही नाही. फक्त आपण त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनचं ऑब्झर्वेशन करायचं पूर्ण. त्यांचा दिवसाची सुरुवात कशी होते, ते एक्झॅक्ट तिथे कोणतं टास्क करतात, पर्टिक्युलर पेशंट आल्यानंतर ती कोणत्या पॅटर्नची इन्फॉर्मेशन विचारतात, पुढून जो पेशंट आहे त्याचे काय क्वेश्चन्स येतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे ऑब्झर्व करायच्या. ऑब्झर्व केल्यानंतर आपण आपल्या फॉर्मॅटमध्ये त्याचं नोट मेकिंग करायचं आणि आफ्टर दॅट एक आपलं नोट मेकिंग झाल्यानंतर फायनल रिक्वायरमेंट आपण त्या क्लायंटला दाखवू शकतो. हे झालं इन्फॉर्मेशन गॅदरिंग. इन्फॉर्मेशन जर तुम्हाला गॅदर करायची असेल तर हे मल्टिपल वेज आहेत. तुम्ही फेस टू फेस इंटरव्ह्यू घेऊ शकता, म्हणजे इंटरव्ह्यू थ्रू जाऊ शकता, तुम्ही सर्वे करू शकता की मार्केटमध्ये अशा सिस्टीम अवेलेबल आहेत का, कुणाला अशी नीड आहे का, ऑलरेडी कुठल्या सिस्टीम्स डिझाईन केलेल्या आहेत का, ह्याचा सगळा सर्वे करायचा. आफ्टर दॅट क्वेश्चनियर. क्वेश्चनियर म्हणजे काय, तुम्ही क्वेश्चन बँक एक ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये डिझाईन करायचा. त्यानंतर टास्क अनालिसिस.
आपण जी नवीन सिस्टीम बनवणार आहोत त्या सिस्टीमच्या रिलेटेड जे काही ऑपरेशन्स आहेत ते अनालाइज करायचे या टास्क अनालिसिस मध्ये, जे की आपण न्यू सिस्टीम मध्ये ऍड करणार आहोत. त्यानंतर आहे डोमेन अनालिसिस. एक्सपर्ट जो कोणी पर्सन असेल त्या एक्सपर्ट कडून इन्फॉर्मेशन गॅदर करायची, त्यांची हेल्प घ्यायची. कारण की बऱ्याच वेळेला जर आपल्याला प्रॉपर इन्फॉर्मेशन त्या पर्टिक्युलर सिस्टीम बद्दल माहिती नसेल तर आपल्या पूर्ण सिस्टीमचा फ्लो चुकू शकतो. त्यासाठी आपल्याला डोमेन एक्सपर्टची गरज पडते. ब्रेनस्टॉर्मिंग, ऍक्च्युअल स्टेक होल्डर बरोबर फेस टू फेस आपण तिथे त्यांना क्वेश्चनिंग करू शकतो. आपला स्टेक होल्डर असेल किंवा तसे सॉफ्टवेअर्स वापरणारे युजर्स असतील. त्यानंतर आहे प्रोटोटाइप. प्रोटोटाइपिंग करायचं म्हणजे एक आर्किटेक्चर डिझाईन करून घ्यायचं, एक ब्ल्यूप्रिंट तयार करायची आपल्या सॉफ्टवेअरची. ऑब्झर्वेशन म्हणजे ऍक्च्युअल जिथं त्यांचं वर्किंग चालतं तिथे जाऊन आपण इन्फॉर्मेशन गॅदर करायची, त्यांचं वर्किंग कसं चालतं या रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्ही तिथे जाऊन कलेक्ट करू शकता. तुम्ही तुमच्या पद्धतीने नोट मेकिंग करू शकता. जसं आता हे इन्फॉर्मेशन गॅदरिंग आहे. सपोज आता आपण आपल्या प्रोजेक्ट विषयी पूर्ण इन्फॉर्मेशन गॅदर केलेली आहे. मग आता जेव्हा आपण इन्फॉर्मेशन गॅदर करतो तेव्हा आपल्याला अनालिसिस करणं गरजेचं असतं. अनालिसिस करायचं म्हणजे काय करायचं एक्झॅक्ट, आपल्याला जी युजरने रिक्वायरमेंट दिलेली आहे ती फिजिबल आहे का नाही, ती इन्फॉर्मेशन किती व्हॅलिड आहे, ती इन्फॉर्मेशन इम्प्लिमेंट होऊ शकते का, त्यामध्ये कोणते ड्रॉबॅक्स आहेत. जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तर ते इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याला किती कॉस्ट लागणार आहे, कॉस्ट कशासाठी लागणार आहे, सॉफ्टवेअर्स असतील, मॅनपॉवर आपल्याला तिथे लागणार आहे. मग एक्झॅक्ट आपलं हे सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी त्याला किती खर्च येणार आहे हे या फिजिबिलिटी स्टडीमध्ये फाइंड आउट केलं जातं. मग फिजिबिलिटी स्टडी करण्यासाठी 3 टाइप्स आहेत. टेक्निकल फिजिबिलिटी, तुम्ही फिजिबिलिटी स्टडी 3 पार्ट्स मध्ये करू शकता. टेक्निकल फिजिबिलिटी, ऑपरेशनल फिजिबिलिटी आणि इकॉनॉमिक फिजिबिलिटी. टेक्निकल फिजिबिलिटी म्हणजे काय की जे आपण सॉफ्टवेअर डिझाईन करणार आहोत तर त्या सॉफ्टवेअर डिझाईन करण्यासाठी कोणतं हार्डवेअर लागणार आहे, ते अवेलेबल आहे का, किंवा त्या ते हार्डवेअर आपल्याला पूर्ण सिस्टीम डिझाईन आणि डेव्हलप करण्यासाठी बेनिफिशरी आहे का, कोणते सॉफ्टवेअर्स लागणार आहे, ते इम्प्लिमेंट करणं पॉसिबल आहे का, टेक्नॉलॉजी कोणती वापरायची आहे, या सगळ्या गोष्टी, त्या टेक्नॉलॉजीचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस या सगळ्या गोष्टी या टेक्निकल फिजिबिलिटी मध्ये चेक केल्या जातात. एक्झिस्टिंग सिस्टीम मध्ये कोणत्या टेक्नॉलॉजीज वापरलेल्या आहेत, त्याचे काय ड्रॉबॅक्स आहेत, मग न्यू सिस्टीम आपण का बनवतोय, मग त्या प्रिव्हियस सिस्टीमचे ड्रॉबॅक्स आपण ज्या नवीन सिस्टीम मध्ये ओव्हरकम होत आहेत का, या सगळ्या गोष्टी आपण टेक्निकल फिजिबिलिटी मध्ये चेक करणार. नंतर आहे ऑपरेशनल फिजिबिलिटी. आपण जे सॉफ्टवेअर बनवणार आहोत ते ऑपरेशनली फिजिबल आहे का नाही, म्हणजे एक्झॅक्ट वर्किंग त्या सॉफ्टवेअरचं युजर फ्रेंडली आहे का नाही. म्हणजे जेव्हा आपण पेशंटची इन्फॉर्मेशन पुटअप करणार आहोत, फिल करणार आहोत, त्यावेळेला ती फिल करताना कुठे प्रॉब्लेम येतोय का, किंवा जर आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर त्याचा फॉर्मॅट एक्झॅक्ट कोणता ठेवला पाहिजे, त्यावरती जर आपल्याला ऑपरेशन्स परफॉर्म करावे लागले तर ते आपण करू शकतो का, या सगळ्या गोष्टी ह्या ऑपरेशनल फिजिबिलिटी मध्ये चेक केल्या जातात. नंतर आहे इकॉनॉमिकल फिजिबिलिटी. कॉस्ट बेनिफिट्स इथे चेक केले जातात. जे आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करणार आहे त्याच्यासाठी किती बजेट लागणार आहे, या सगळ्या गोष्टी ह्या इकॉनॉमिकल फिजिबिलिटी मध्ये चेक केल्या जातात. हार्डवेअर आपल्याला घ्यावं लागणार आहे, सॉफ्टवेअर्स परचेस करावे लागणार आहेत का, त्याच्यासाठी किती कॉस्ट लागणार आहे, आपल्याला डेव्हलपर्स असाइन करायचे म्हटल्यानंतर त्या डेव्हलपरला पेमेंट द्यावं लागणार आहे, मग ते आपल्याला किती द्यावं लागेल, किती मंथ्स हा प्रोजेक्ट चालणार आहे, त्यानुसार ही सगळी कॉस्ट कॅल्क्युलेट होते. मग ह्या फिजिबिलिटी स्टडीमध्ये ह्या 3 गोष्टी चेक केल्या जातात. टेक्निकली की आपलं हार्डवेअर कोणतं लागणार आहे, सॉफ्टवेअर कोणतं लागणार आहे, आपण जे हार्डवेअर यूज करतो ते हार्डवेअर आपल्या सॉफ्टवेअरला सपोर्ट करतंय का, मग त्या हार्डवेअरच्या रिगार्डिंग सॉफ्टवेअर घ्यायचे का सॉफ्टवेअरच्या रिगार्डिंग हार्डवेअर घ्यायचे, ते अवेलेबल आहेत का, ते पुढे जाऊन आपल्या पर्टिक्युलर प्रोजेक्टला प्रॉब्लेम देणार नाहीत का, या सगळ्या गोष्टी टेक्निकल फिजिबिलिटी मध्ये चेक केल्या जातात. ऑपरेशनल म्हणजे वर्किंग चेक केलं जातं, मेंटेनन्स आपल्या सिस्टीमला
कुठे येऊ शकतो, कधी येऊ शकतो, मग मेंटेनन्ससाठी लागणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ऑपरेशनल फिजिबिलिटीमध्ये चेक केल्या जातात. आणि इकॉनॉमिकल फिजिबिलिटीमध्ये कॉस्टच्या रिगार्डिंग सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. म्हणजे आपल्याला हा प्रोजेक्ट परवडणार आहे का नाही, ज्या युजर्सने रिक्वायरमेंट दिलेल्या आहेत त्या रिक्वायरमेंट सॅटिस्फाय होण्यासाठी आपल्याला किती कॉस्ट लागणार आहे, हे फिजिबिलिटी स्टडीमध्ये चेक केलं जातं. आता ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, ऑन पेपर आहेत. म्हणजे आपण रिक्वायरमेंट गॅदर करणार, रिक्वायरमेंट गॅदर केल्यानंतर ती अनालाइज करणार युझिंग फिजिबिलिटी स्टडी, आणि आफ्टर दॅट आपल्याला आपल्या सिस्टीमचा एक फ्लो डिझाईन करावा लागणार की स्टार्ट टू एंड आपली सिस्टीम कशी वर्क होणार आहे, त्यामध्ये कोणते मॉड्यूल्स असणार आहेत. जसं पेशंटमध्ये पेशंट इन्फॉर्मेशन घ्यायची म्हणजे पेशंटचं मेन मॉड्यूल, मग त्याच्यामध्ये कोणते कोणते डिव्हायडेशन्स होणार, पेशंटची रेग्युलर हिस्ट्री म्हणजे त्याची पर्सनल इन्फॉर्मेशन, त्याची मेडिकल हिस्ट्री करंट काय आहे का, त्याची त्याला प्रिव्हियस कोणता आजार होता का, किंवा फॅमिली बॅकग्राऊंड त्याचं काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये घ्याव्या लागणार. मग ह्या गोष्टी एक्झॅक्ट कशा घ्यायच्या आणि त्या डायग्रामॅटिकली कशा डिझाईन करायच्या, हे या डेटा फ्लो डायग्राम मध्ये आपण बघणार आहोत. डेटा फ्लो त्या डेटा फ्लोच्या नावामध्येच आहे की आपला एक्झॅक्ट सिस्टीमचा फ्लो कसा असणार आहे हे या डेटा फ्लो डायग्राम मध्ये सांगितलं जातं. जेव्हा तुम्ही डेटा फ्लो डायग्राम ड्रॉ करता तेव्हा हे सिम्बॉल्स यूज होतात. सिम्बॉल्स एकदा बघून घ्या. डेटा फ्लो दाखवण्यासाठी लाईनचा यूज होतो, तुम्ही कर्व यूज करू शकता, स्ट्रेट लाईन यूज करू शकता. प्रोसेस दाखवायची असेल म्हणजे मॉड्यूल्स असतील किंवा एखादी पर्टिक्युलर प्रोसेस असेल ती जर तुम्हाला दाखवायची असेल तर सर्कलचा यूज केला जातो. स्क्वेअर एक्सटर्नल एंटिटी म्हणजे तुमच्या सिस्टीमला जर एक्सटर्नल कुठलं सॉफ्टवेअर कनेक्ट करायचं जर असेल, डेटाबेसच्या रिलेटेड असेल किंवा अदर सॉफ्टवेअर्स असतील, जर ते लिंक होणार असतील म्हणजे अदर दॅन आवर सॉफ्टवेअर एंटिटी जर असेल तर स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज केला जातो. आणि जो आपण डेटा गॅदर करणार आहोत तो डेटा स्टोअर करण्यासाठी ह्या एरोजचा यूज केला जातो. आणि इथे तुम्हाला दिसतात का खाली 2 लाईन्स आहेत, त्याचा यूज केला जातो डेटाबेस पर्पजसाठी. म्हणजे पेशंटची इन्फॉर्मेशन आपण का घेणार आहोत की ती स्टोअर करून ठेवायची. जशी आपण एक्सेल मेंटेन करतो, एक्सेल मध्ये आपण काय करतो, डेटा एंट्री करतो, बरोबर. सेम मग तसंच डेटाबेसेस पण आहेत की त्यामध्ये तुम्ही डेटा स्टोअर करू शकता. मग तो डेटा जर आपल्याला स्टोअर करायचा आहे म्हणजे युजरकडून घेतलेला इनपुट आपल्याला पर्टिक्युलर एखाद्या फाईलमध्ये, डेटाबेस फाईल असेल, एक्सेल फाईल असेल, त्याचं स्टोअर करायचं असेल तर ह्या सिंटॅक्सचा यूज होतो. हे एक्सटर्नल एंटिटीसाठी यूज होतो. रेक्टँगल सर्कल जो आहे तो प्रोसेससाठी स्टोअर होतो. मॉड्यूल्स असतील ते त्यात तुम्ही मेन्शन करू शकता. कर्व लाईन जी आहे ती डेटा फ्लो लाईन, ती स्ट्रेट पण असू शकते किंवा कर्व असू शकते. एंटिटीज मधलं रिलेशन जर तुम्हाला दाखवायचं असेल तर ते तुम्ही त्या लाईननी दाखवू शकता. हे बघा इथे त्याचे मिनिंग्स दिलेले आहेत. ईच अँड एव्हरी सिम्बॉलचा मिनिंग आहे इथे. आता ज्या वेळेला तुम्ही डीएफडी ड्रॉ करता त्यावेळेला लक्षात ठेवायचं की मल्टिपल लेवल्स असतात. 0th लेवल डीएफडी, फर्स्ट लेवल डीएफडी आणि सेकंड लेवल डीएफडी. 0th लेवल डीएफडी म्हणजे तुमचा जो काही प्रोजेक्ट आहे त्याचा एक ओव्हरऑल वर्किंग ह्या 0th लेवल डीएफडी मध्ये दाखवलं जातं. म्हणजे तुमची होल सिस्टीम, म्हणजे ती 0th लेवल डीएफडी जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला तुमच्या सिस्टीमचा फ्लो लक्षात येतो. हे बघा, स्टुडंट रिझल्ट मॅनेजमेंट, आपण ही सिस्टीम घेतलेली, आपल्या सिस्टीमचं नाव इथं येणार. आपण 0th लेवल डीएफडी ड्रॉ करतोय त्याच्यामध्ये 0th लेवल डीएफडी मध्ये या प्रोसेसच्या सर्कलमध्ये त्या सिस्टीमचं नेम मेन्शन करायचं. आफ्टर दॅट स्टुडंट रिझल्ट मॅनेजमेंट, यामध्ये आपण कोणते कोणते ऑपरेशन्स करणार आहोत. डेटा एंट्री ऑपरेटर असणार आहे, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या एंटिटीज तिथे रोल प्ले करणार आहेत त्या एंटिटीजची नावं येणार. डेटा एंट्री ऑपरेटर काय करणार आहे, स्टुडंट एंट्री करणार आहे, सब्जेक्ट इन्फॉर्मेशन एंट्री करणार आहे, बरोबर. डेटा एंट्री ऑपरेटरचा रोल काय आहे, स्टुडंट इन्फॉर्मेशन एंटर करणे आणि सब्जेक्ट इन्फॉर्मेशन एंटर करणे. आफ्टर दॅट मार्क्स एंट्री ऑपरेटर, मार्क्स जो एंटर करणार आहे तो ऑपरेटर काय करणार आहे, स्टुडंटचे मार्क्स फिलअप करणार आहे. ऍडमिनिस्ट्रेटर युजर अकाउंट मेंटेनन्स, म्हणजे जे युजरचे अकाउंट तयार होणार आहे त्याचं मेंटेनन्सचं काम हा ऍडमिनिस्ट्रेटर करणार आहे.
त्यानंतर आउटकम त्यातून काय असणार आहे, ज्या वेळेला आपण स्टुडंट रिझल्ट मॅनेजमेंट सिस्टीम डिझाईन करतो, म्हणजे स्टुडंटची इन्फॉर्मेशन घेणे आणि त्याच्या रिलेटेड मार्क्स एंटर करणे पर्टिक्युलर सब्जेक्ट्सच्या रिगार्डिंग, तर त्यातून आउटपुट आपण काय काय देऊ शकतो. स्टुडंट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, आपल्या याच्यातून स्टुडंट इन्फॉर्मेशन रिपोर्ट सुद्धा निघणार आहे, त्याची मार्कशीट सुद्धा निघणार आहे आणि अकॉर्डिंग टू मार्कशीट आपण त्याचा परफॉर्मन्स सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. 0th लेवल DFD ही आपल्या ओव्हरऑल सिस्टीमचं स्ट्रक्चर डिफाईन करते, लक्षात घ्या. म्हणजे आपली सिस्टीम एक्झॅक्ट काय आहे, स्टुडंट रिझल्ट मॅनेजमेंट सिस्टीम. स्टुडंटचा रिझल्ट मॅनेज करायचा आहे, म्हणजे इन जनरल आपल्याला काय लागणार आहे, स्टुडंट डिटेल्स लागणार आहेत, सब्जेक्टच्या रिगार्डिंग मार्क्स असतात त्याच्यामुळे सब्जेक्ट लागणार आहेत आणि त्या सब्जेक्टच्या रिगार्डिंग त्याला किती मार्क्स मिळालेले आहेत. मग हे कोण करणार आहे, प्रत्येकाचं टास्क काय आहे हे या 0th लेवल DFD मध्ये मेन्शन केलं जातं. त्यानंतर आहे फर्स्ट लेवल DFD. इथे डिवायडेशन होतं आपल्या सिस्टीमचं. हे बघा, इथे जे आपण प्रोसेसेस मेन्शन केलेल्या आहेत ना, स्टुडंट एंट्री, स्टुडंट सब्जेक्ट एंट्री, मार्क्स एंट्री, युजर अकाउंट मेंटेनन्स, ह्या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स मध्ये इथे फर्स्ट लेवल DFD मध्ये आपल्याला डिटेल्स मेन्शन करावे लागतात. ते बघा, मार्क्स इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट, रिपोर्ट जनरेशन, स्टुडंट इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट, स्टुडंट सब्जेक्ट चॉईस मॅनेजमेंट, स्टुडंट इन्फो मॅनेजमेंट, लॉग इन, या सगळ्या गोष्टी तिथे आल्या. म्हणजे आपण जे काही प्रोसेस करणार आहोत ऍक्च्युअल स्टुडंट मार्कशीट डिझाईन करण्यासाठी, ती सगळी प्रोसेस 1 by 1 आपण फर्स्ट लेवल DFD मध्ये मेन्शन करतो. आपला ऍक्च्युअल सिस्टीम, स्टुडंट इन्फॉर्मेशनचा फ्लो कुठे कुठे जाणार आहे, मार्क्स आपल्याला जेव्हा स्टुडंटचे मार्क्स आपण एंटर करून घेणार आहोत तेव्हा ते मार्क्स कुठे जाणार आहेत, त्याच्यातून कोणता रिपोर्ट जनरेट होणार आहे, तो रिपोर्ट कोणाला दिसणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहेत. आफ्टर दॅट सेकंड लेवल DFD, एव्हरी टास्कचं सेपरेट डिव्हायडेशन, डिस्प्ले युजर अकाउंट, व्हॅलिडेट प्रोसेस, युजर इन्फो. व्हॅलिडेट प्रोसेस म्हणजे युजर अकाउंट डिस्प्ले करणं, त्याच्या रिलेटेड व्हॅलिडेशन्स, म्हणजे जेव्हा तुम्ही लॉग इन करता त्यावेळेला लॉग इन केल्यानंतर युजर ID व्हॅलिडेट करणे, अपडेशन करणे, ह्या सगळ्या गोष्टी या फर्स्ट पार्ट मध्ये केलेल्या आहेत. त्यानंतर लॉग इनचा पार्ट, व्हॅलिडेशन आपण कशासाठी करतो की तो युजर अवेलेबल आहे का नाही त्याच्यासाठी, आणि लॉग इन मध्ये आपण काय करतो, युजर नेम आणि पासवर्ड आणि त्या युजरचा रोल हे आपण लॉग इन प्रोसेस मध्ये घेत असतो. त्यानंतर आहे स्टुडंट मॅनेजमेंट, म्हणजे स्टुडंटची जी आपण इन्फॉर्मेशन घेतो त्याच्यासाठी डिस्प्ले स्टुडंट आणि व्हॅलिडेट स्टुडंट. सब्जेक्टच्या रिगार्डिंग पण सेम तोच वे, डिस्प्ले सब्जेक्ट्स आणि व्हॅलिडेट सब्जेक्ट. सब्जेक्टची चॉईस आपल्याला असतात ना, सब्जेक्ट्स इंटरनल असतात किंवा एक्सटर्नल पण असतात, की त्यातले आपल्याला 5 सब्जेक्ट मधले कुठले तरी 2 सब्जेक्ट्स आपल्याला इंटरनल साठी किंवा एक सब्जेक्ट आपल्याला इंटरनल साठी सिलेक्ट करायचा असतो. मग असे कोणते सब्जेक्ट्स आहेत का, मग ते चॉईस करण्यासाठी सुद्धा एक मॅनेजमेंट असणार आहे, तो सुद्धा आपण इथे डिझाईन करू शकतो. त्यानंतर आहे इनपुट आउटपुट डिझाईन. इनपुट आउटपुट डिझाईन म्हणजे काय, आपण वरतीच बघितलं होतं की आपल्याला एक प्रोटोटाइप द्यावा लागतो युजरला, की तुमची सिस्टीम कशी डिझाईन होणार आहे, ती कशी दिसणार आहे, त्याचं वर्किंग कसं असणार आहे. सेम तेच ह्या इनपुट आणि आउटपुट मध्ये मेन्शन केलेलं असतं. इनपुट डिझाईन म्हणजे काय, तुमच्या सिस्टीमला कुठून इनपुट जाणार आहे आणि ते इनपुट गेल्यानंतर तुमच्या सिस्टीमचं आउटपुट काय असणार आहे. आताच आपण बघितलं स्टुडंट रिझल्ट मॅनेजमेंट सिस्टीम, इनपुट काय असणार आहे, स्टुडंट इन्फॉर्मेशन, मार्क्स इन्फॉर्मेशन आणि सब्जेक्ट इन्फॉर्मेशन, आणि त्यातून आउटकम काय असणार आहे, स्टुडंट रिपोर्ट्स, मार्कशीट रिपोर्ट आणि परफॉर्मन्स रिपोर्ट. आउटपुट हे रिपोर्टच्या सुद्धा फॉर्मॅटमध्ये असू शकतं, मग ते पर्टिक्युलर एखाद्या टूलचा रिपोर्ट, टूल वापरून सुद्धा रिपोर्ट डिझाईन केलेला असू शकतो, किंवा तुम्ही एक्सेल मध्ये जाऊन त्याच्या एंट्रीज केलेल्या असतील. रिपोर्ट ही तुमची चॉईस असते. ज्या वेळेला तुम्ही इनपुट डिझाईन करता तेव्हा तुम्ही पेन्सिल टूल असेल,
अशा सॉफ्टवेअरचा पण यूज करू शकता, पॉवर पॉईंटचा पण यूज करू शकता. आणि ऍक्च्युअल सिस्टीम जर तुम्हाला डेव्हलप करायची असेल तर तुम्ही पर्टिक्युलर सॉफ्टवेअर, व्हिज्युअल स्टुडिओ असेल, नेटबीन्स असेल, अशा वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा यूज करून सुद्धा तुम्ही डिझायनिंग करू शकता. आणि डिझाईन केलेल्या सॉफ्टवेअरचे इनपुट स्क्रीनचे शॉर्टकट स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही तुमच्या क्लायंटला दाखवू शकता. आणि आउटपुटचं पण सेम तसंच आहे. आपल्या सिस्टीम जी आपण डेव्हलप केलेली आहे त्याचं एक्झॅक्ट आउटपुट काय असणार आहे, आउटकम काय असणार आहे, हे आपल्याला आउटपुट डिझाईन मध्ये दाखवावं लागतं. आउटपुट ऑफ युअर सिस्टीम रिपोर्ट्स लक्षात ठेवायचे. हे बघा, कस्टमर डिटेल्सचा हा फॉर्म आहे. आपण कस्टमरचे डिटेल्स इथे घेतलेले आहेत आणि त्यातून आपण एक असा एक्सेलचा फॉर्मॅट डिझाईन केलेला आहे. SDLC लाईफ सायकल. आता ज्या वेळेला आपल्याला आतापर्यंत आपण रिक्वायरमेंट गॅदर केल्या, रिक्वायरमेंट गॅदरिंगची प्रोसेस बघितली, फिजिबिलिटी स्टडीची प्रोसेस बघितली. जर तुम्हाला डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन करायचं असेल तर आपण DFD डायग्राम बघितली. आफ्टर दॅट तुम्हाला इनपुट आउटपुट स्क्रीन्स डिझाईन करायचे असतील तर एक्झॅक्ट इनपुट आउटपुट स्क्रीन्स म्हणजे काय, इनपुट म्हणजे काय की युजरकडून जे आपण इनपुट घेणार आहे त्याचं लेआउट, आणि आउटपुट म्हणजे काय, त्या घेतलेल्या इनपुटवरनं तुम्ही कोणतं कोणतं आउटपुट देणार आहे, म्हणजे रिपोर्ट्स कोणते कोणते जनरेट करणार आहात, ती इन्फॉर्मेशन. मग आता एक्झॅक्ट ज्या वेळेला आपल्याला सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं असतं त्यावेळेला ते कसं केलं जातं, त्याच्या कोणत्या फेजेस आहेत. तर सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला SDLC लाईफ सायकल माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे काय, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. सॉफ्टवेअर कसं डेव्हलप केलं जातं ते ह्या लाईफ सायकलमध्ये मेन्शन केलेलं आहे. ह्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या फेजेस आहेत. हे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. आणि हे बघा, या फेजेस: रिक्वायरमेंट गॅदरिंग अँड अनालिसिस, आफ्टर रिक्वायरमेंट गॅदरिंग अँड अनालिसिस, डिझाईन फेज, इम्प्लिमेंटेशन अँड कोडिंग फेज, टेस्टिंग फेज, डिप्लॉयमेंट फेज आणि मेंटेनन्स फेज. रिक्वायरमेंट गॅदरिंग आपण आता जस्ट बघितलं. रिक्वायरमेंट गॅदर करायची, रिक्वायरमेंट गॅदरिंगसाठी तुमच्याकडे इन्फॉर्मेशन गॅदरिंगच्या स्टेप्स आहेत. इंटरव्ह्यू घेऊ शकता तुम्ही, रेकॉर्ड रिव्ह्यूज करू शकता, सर्वेज करू शकता, क्वेश्चनेअर डिझाईन करू शकता. अगेन अनालिसिस करण्यासाठी तुम्ही फिजिबिलिटी स्टडी हा ऑप्शन चूज करू शकता. टेक्निकल फिजिबिलिटी, ऑपरेशनल फिजिबिलिटी, इकॉनॉमिकल फिजिबिलिटी. आफ्टर इन्फॉर्मेशन गॅदरिंग, डिझायनिंग फेज. डिझायनिंग म्हणजे काय की तुम्हाला काय करावं लागतं, तुमच्या सिस्टीमचं एक आर्किटेक्चर डिझाईन करून घ्यावं लागतं. मग डेटा फ्लो डायग्रामचा तिथे तुम्ही यूज करू शकता. इनपुट आउटपुट स्क्रीन म्हणजे प्रोटोटाईप तुम्ही तिथे डिझाईन करू शकता तुमच्या सिस्टीमचा, की एक्झॅक्ट तुमची सिस्टीम कशी दिसणार आहे, हे डिझायनिंग फेज मध्ये केलं जातं. त्यानंतर इम्प्लिमेंटेशन अँड कोडिंग, ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन ऑफ युअर सिस्टीम. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही स्टुडंट इन्फॉर्मेशन किंवा पेशंट इन्फॉर्मेशन गॅदर करता त्यावेळेला त्याचं एक लेआउट तुम्ही डिझाईन केलेलं असतं. त्या लेआउटच्या रिगार्डिंग तुम्हाला डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. मग वेगवेगळ्या लँग्वेजेसचा यूज करून तुम्ही ते डेव्हलप करू शकता. एक लँग्वेज तुम्ही डिसाईड केलेली असणार आहे, त्या लँग्वेजचा यूज करून असेल जावा असेल, पायथॉन असेल, ASP.NET असेल, डेटाबेससाठी SQL डेटाबेस असेल, MS SQL, मायक्रोसॉफ्ट SQLचा डेटाबेस असेल, MySQL डेटाबेस असेल, ओरॅकल असेल. अशा वेगवेगळ्या डेटाबेसेसचा यूज करून तुम्ही कोड डेव्हलप करू शकता. त्यानंतर आहे टेस्टिंग. आपण जे डेव्हलप केलेलं सॉफ्टवेअर आहे हे प्रॉपरली वर्क होत आहे का नाही ह्या टेस्टिंग फेज मध्ये चेक केलं जातं. मग टेस्टिंग ऍज अ डेव्हलपर म्हणून डेव्हलपर सुद्धा करत असतो. त्यानंतर आपला क्लायंट, जेव्हा आपण त्या, आपला क्लायंट कोण असणार आहे, जर स्टुडंट असेल, स्टुडंट मार्क्स एंटर करण्याचा असेल तर आपले टीचर्स असणार आहेत, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट मधले हेड असणार आहेत. या सगळ्यांना ते सॉफ्टवेअर यूज करायला लावायचं. तिथे कुठे प्रॉब्लेम्स येत आहेत का एंट्री करताना, कुठल्या एरर्स येत आहेत का, एरर्स येत असतील तर मग त्या सॉल्व्ह करणे, या सगळ्या गोष्टी या टेस्टिंग मध्ये मेन्शन केल्या जातात. आपलं सॉफ्टवेअर ऑपरेशनली फिजिबल आहे का, वर्किंग त्याचं प्रॉपर होत आहे का नाही, आपलं सॉफ्टवेअर युजरला कळतंय का नाही, का क्रिटिकल जातंय हँडल करायला, ह्या
सगळ्या गोष्टी टेस्टिंगमध्ये चेक केल्या जातात. आणि डिप्लॉयमेंट म्हणजे ज्या वेळेला आपण सक्सेसफुली आपलं सॉफ्टवेअर टेस्ट करतो तेव्हा ते डिप्लॉय केलं जातं, म्हणजे युजरला वापरायला दिलं जातं. जोपर्यंत त्याचं व्यवस्थित टेस्टिंग होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला डिप्लॉय करू शकत नाही. आणि त्यानंतर आहे मेंटेनन्स फेज. मेंटेनन्स म्हणजे काय की सॉफ्टवेअरमध्ये कुठल्या अपडेशन्स आले तर, जेव्हा आता आपण मोबाईल वापरतो आपल्या मोबाईलला अपडेट्स येत असतात, म्हणजे ते मेंटेनन्स फेजमध्ये. आपण बऱ्याच वेळेला जर मोबाईलमध्ये जर कुठला प्रॉब्लेम आला तर आपण काय करतो, रिपोर्ट करतो त्यांना. मग त्या रिपोर्टवरनं फीडबॅकवरनं ते काय करतात, सॉफ्टवेअरला अपग्रेड करत असतात. म्हणजे काय करत असतात, ते मेंटेनन्स फेजमध्ये ते सॉफ्टवेअर गेलेलं असतं. आपल्याला सॉफ्टवेअरचे अपडेट्स येतात म्हणजे हेच असतं. सेम तसंच आपण जर मार्कशीटच्या रिगार्डिंग सॉफ्टवेअर बनवलं किंवा पेशंटच्या रिगार्डिंग सॉफ्टवेअर बनवलं तर ज्या वेळेला युजर आपल्या रिक्वायरमेंट देतो की मला ही फॅसिलिटी माझ्या सॉफ्टवेअरमध्ये ऍड करून हवी आहे, तर त्यावेळेला मग आपण ती फॅसिलिटी त्याला ऍड करून देतो. एकदा सॉफ्टवेअर डेव्हलप झालं की तिथून पुढे जे काही चेंजेस येतात ते मेंटेनन्सच्या अंडर येतात. आता ही जे फेजेस आहेत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या, ह्या फेजेस तुम्ही ह्या वेगवेगळ्या मॉडेल्सचा यूज करू शकता. SDLC लाईफ सायकल साठी हे वेगवेगळे मॉडेल्स दिलेले आहेत. वॉटरफॉल मॉडेल असेल, व्ही शेप्ड मॉडेल असेल, प्रोटोटाइप मॉडेल, स्पायरल मॉडेल, इटरेटिव्ह मॉडेल, बिग बँग मॉडेल, अजाईल मॉडेल, असे वेगवेगळे मॉडेल्स SDLC लाईफ सायकल मध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यातला आपण वॉटरफॉल मॉडेल बघणार आहोत. वॉटरफॉल मॉडेल इझी आहे, स्टेप बाय स्टेप त्याचा इम्प्लिमेंटेशन केलं जातं. जे आपण SDLCच्या फेजेस बघितल्या, कोणत्या, इन्फॉर्मेशन गॅदरिंग, रिक्वायरमेंट गॅदरिंग म्हणू शकता, अनालिसिस, डिझाईन, कोडिंग, डिप्लॉयमेंट आणि मेंटेनन्स, ह्या सगळ्या फेजेस ह्या वॉटरफॉल मॉडेलमध्ये 1 बाय 1 फॉलो केल्या जातात. हे बघा, रिक्वायरमेंट अनालिसिस, सिस्टीम डिझाईन, इम्प्लिमेंटेशन, टेस्टिंग, डिप्लॉयमेंट आणि मेंटेनन्स. 1 बाय 1 पहिली फेज कंप्लीट झाली की दुसऱ्या फेजकडे जायचं अँड सो ऑन. कुठलीही स्टेप तुम्ही मिस करू शकत नाही. जर तुम्ही कोणतीही स्टेप ड्रॉप केली तर तुमचं सॉफ्टवेअर ॲक्युरेट डेव्हलप होणार नाही. आणि जर कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये सपोज प्रॉब्लेम आला, म्हणजे सॉफ्टवेअर डिप्लॉय केल्यानंतर प्रॉब्लेम आला, रिक्वायरमेंट गॅदरिंग फेजमध्ये प्रॉब्लेम आला, टेस्टिंग फेजमध्ये प्रॉब्लेम आला, तर आपल्याला अगेन त्याला काय करावं लागतं, पहिल्या स्टेपपासनं पुन्हा एंडच्या स्टेपपर्यंत रूल्स फॉलो करावे लागतात. हे ऍडव्हान्टेजेस आहेत वॉटरफॉल मॉडेलचे. इझी आहे अंडरस्टँडिंगला. 1 बाय 1 स्टेप्स फॉलो असतात. जोपर्यंत फर्स्ट फेज तुमची कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्ही नेक्स्ट स्टेपकडे जात नाही. डिसएडव्हान्टेजेस, टाइम कन्झ्युमिंग आहे, कारण की 1 बाय 1 जावं लागतं आणि कुठल्या मधल्या फेजमध्ये जरी प्रॉब्लेम आला तरी आपल्याला परत पहिल्यापासून सगळं स्टार्ट करावं लागतं. त्यामुळे वेळ भरपूर लागतो वॉटरफॉल मॉडेल थ्रू जर तुम्हाला डेव्हलपमेंट करायची असेल तर. बट हे इझी असल्यामुळे स्टुडंट डोमेनमध्ये वॉटरफॉल मॉडेलचा भरपूर यूज होतो. स्मॉल प्रोजेक्ट जर असते तर तुम्ही वॉटरफॉल मॉडेल थ्रू जाऊ शकतात. लो बजेटचे प्रोजेक्ट्स असतील, मिनी प्रोजेक्ट्स असतील तर तुम्ही वॉटरफॉल मॉडेलचा यूज करू शकता. आज आपण सेकंड युनिट बघितला, कन्सेप्ट्स ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टीम अँड सॉफ्टवेअर. आजचा आपला सेशन इथे फिनिश झालेला आहे.